ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्ही लढताय ही केस? येस मिलॉर्ड, लालीच्या आईवडिलांच्या बाजूने मी केस लढतोय. चला खटल्याला सुरुवात करा. युअर ऑनर, आरोपीवर त्याच्या पत्नीला गायब केल्याचा आणि तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. तुम्हाला हे आरोप मान्य आहेत? नाही जज साहेब, मला काहीच मान्य नाहीये. तुमचा वकील कुठे आहे? मीच नकार दिला वकिलाला. का? तुम्ही वकील नाही लावला? जज साहेब, नकोय वकील मला. यांना वकील का नकोय? मला माझी केस स्वतः लढायची आहे. मला वाटतं मी माझे मुद्दे चांगले मांडू शकतो, तर त्यासाठी मला परवानगी द्यावी. परवानगी आहे. धन्यवाद जज साहेब. मिलॉर्ड, आरोपी गोपाळ आणि लतिकाचं लहानपणी लग्न ठरलं होतं. गोपाळ पळून गेला, 20 वर्षानंतर परत आला. तो आल्यानंतर दोघांचं लग्न लावण्यात आलं, अर्थात गोपाळच्या इच्छेविरुद्ध. मिलॉर्ड, सुरुवातीपासून लतिकाने गोपाळला आपलं सर्वस्व मानलं होतं. तिचं त्याच्यावर प्रेम होतं, पण गोपाळचं तिच्यावर अजिबात प्रेम नव्हतं. त्याने सतत लतिकाचा अपमान केलाय, तिचा छळ केलाय. मिलॉर्ड, हे इतक्यावरच नाही थांबलं. गोपाळने लतिकाला मारहाण केली आहे, तिला त्रास दिलाय. एवढंच नाही तर आज लतिका आपल्यासोबत नाहीये. ती कुठे, काय, कशी आहे, कुणाला काहीच माहित नाही. गेल्या अनेक दिवसांपासून इन्स्पेक्टर जामकर त्याचा शोध लावताय, पण तेही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत मिलॉर्ड. आणि मिलॉर्ड, हे सगळं केलंय याने, गोपाळ देशमुख याने. जज साहेब, याच्यावर माझा आक्षेप आहे. मी असं काही केलेलं नाहीये. हे खरं आहे, माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं होतं, हे तंतोतंत खरं आहे. पण लग्नानंतर माझं त्यांच्यावर प्रेम वाढलंच होतं. खूप प्रेम करत होतो मी लग्नानंतर त्यांच्यावर.